सध्या राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा राज्यभरात जोरदार प्रचार पाहायला मिळतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी या सगळ्या संदर्भात आम्ही एक्सक्लुसिव्ह संवाद साधलेला आहे आणि अजित पवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। मी राहुल कुलकर्णी। खरं तर राज्यकर्त्याकडनं ना लोकांना त्यांच्या मूलभूत प्रश्नात काय काय ते करणार आहेत त्याची अपेक्षा आणि श्री अजित पवार जेव्हा आपल्या बरोबर आहेत तेव्हा मी हे टाळणार आहे की ते तू मय ह्यांनी याच्यावर आरोप केले, ह्यांनी काहीतरी त्याला प्रत्युत्तर दिलं। अर्थात 2-3 प्रश्न मी विचारेन। मी थोडी पुण्याच्या पाण्याची परिस्थिती बघितली आणि मला असं लक्षात आलं की ती 5 धरणांची जी साखळी आहे तिथं 29 TMC पाणी उपलब्ध आहे। 4 धरण तुम्ही ऑलरेडी 20 TMC पाणी घेताय, तुम्हाला मंजूर आहे 11.5 TMC पाणी, देणार कुठून पाणी? ऑलरेडी आता 22 TMC पाणी दिलं जातं। जरी मंजूर तेवढं पाणी असलं तरी देखील कुणाचंही सरकार असलं तरी पहिलं पाणी प्यायला मागच्या वेळेस आम्ही एक निर्णय घेतला। पहिलं पाणी पिण्याकरता, दुसरं इंडस्ट्री करता, तिसरं शेती करता होतं। 40 वर्ष ती पद्धत चाललेली होती, पण मागे सरकारमध्ये असताना आम्ही तो बदल केला। आता पहिलं पाणी पिण्याच्या करता, दुसरं पाणी शेती करता आणि तिसरं पाणी इंडस्ट्री करता। आणि इंडस्ट्रीला आता मोठ्या प्रमाणात आम्ही जिथं शहरं असतात त्या शहरातनं निघणाऱ्या पाण्यावर STP बसवायचा आणि STPमधनं किमान इंडस्ट्रीला योग्य त्याचं पाणी त्याच्यातनं तयार करायचं, प्यायला नाही, इंडस्ट्री करता आणि ते पाणी द्यायचं, असं धोरण त्या ठिकाणी स्वीकारलं गेलेलं आहे। त्याच्यामुळं मागे जरी 11.5 TMC पाणी त्यांना ॲक्च्युली मंजूर झालेलं असलं तरी त्या शहराला 12 महिन्याच्या करता 22 TMC पाणी लागतं। विचार केला तर ते माणसी 300 लिटर आहे। वास्तविक माणसी एवढं पाणी दिलं जात नाही, 135 ते मॅक्सिमम 150 पर्यंत दिलं जातं। पण पुण्यामध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन जास्त आहे, त्याच्यात मतभेद आहे। जलसंपदा विभाग म्हणतो पुण्याचं लोकसंख्येचा विचार करता ते 300 लिटर पाणी खर्च करतायत आणि पुणे कॉर्पोरेशनचं म्हणणं असं आहे की आम्ही साधारण 150-200 लिटरच पाणी खर्च करतो। आम्हाला फ्लोटिंग पॉप्युलेशन, विद्यार्थ्यांची संख्या शिकायला आलेल्या किंवा बाकीचे लोक ही इतकी मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांनी मतदार यादीत नावं नाही ठेवली पण ते पुण्यामध्ये राहतात, अशा पद्धतीनं त्यांचं म्हणणं। पण मग हे अतिरिक्तचं पाणी तुम्हाला असं वाटतं की जे जलसंपदा मंत्री द्यायला तयार नाहीत, तुमचा STPचा प्लॅन नाही आहे? बरोबर आहे, त्यांनी जरी नाही म्हटलं तरी ते द्यावंच लागतं ना। एवढ्या मोठ्या लोकसंख्येला, आज पुण्याची लोकसंख्या जर तुम्ही विचार केला जवळपास 60 लाखाच्या पुढं पुणे शहराचं मी फक्त सांगतो, 60 लाखाच्या पुढं पुणे आणि पिंपरी चिंचवड 1 करोड लोकसंख्या असेल आणि ग्रामीण भागातली जर धरली 13 तालुक्यातली ती साधारण 40-50 लाख, म्हणजे 1.5 कोटीपर्यंत PMRD वगैरे सगळ्याचा विचार करता पोहोचलेला आहे। पण पुढं ज्या पद्धतीनं पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे PMRD एरिया आणि ग्रामीण भाग या सगळ्याचा विचार करता काही वर्षांनी आपण जर चर्चा केली तर 2 कोटीपर्यंत त्या जिल्ह्याची लोकसंख्या झालेली असेल। तुम्ही जग फिरता, मी पूर्ण भारत फिरतो आणि मला असं लक्षात येते दाक्षिणात्य भागातले अनेक शहरं ही पुण्याला मागं टाकून गेलीत। इनफॅक्ट मी बारामतीत आल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं की बारामती इज फार हायर दॅन पुणे। कितव्या क्रमांकाला आहे पुणे? पुण्यामध्ये झालंय काय, हे आता पुण्याचा जो देशामध्ये जेवढी काही कॉर्पोरेशन आहे त्याच्यात सगळ्यात मोठं कार्यक्षेत्र असणारं कॉर्पोरेशन कुठलं आहे तर ते पुणे कॉर्पोरेशन। मुंबईपेक्षा तिथलं भौगोलिक क्षेत्र हे पुण्याचं जास्त आहे। आता मध्ये 34 गावं घेतली, त्यातली 2 गावं गेली, आता 32 गावं आहेत आणि मूळ पुणे, असं सगळा विचार करता इतकं मोठ्या प्रमाणावर वाघोली किंवा इकडं सूस, माळुंगे, हा सगळा भुगाव वगैरे हा सगळा परिसर वाढतोय, चारी बाजूने वाढतो। आंबेगाव वगैरे म्हणजे आंबेगाव बुद्रुक वगैरे म्हणतात तो भाग, इव्हन माझा नीरा रोड वगैरे, सोलापूर रोड, आता हे सगळं बघता त्यामध्ये तेवढ्या गतीनं तेवढ्या झटपट कामं व्हायला पाहिजे। मागच्या काळामध्ये आम्ही जवाहरलाल JNNURM ह्याच्यातून मोठ्या प्रमाणात केंद्राचा निधी आणायचो, कामं करायचो
माझं म्हणणंच हे आहे की आता या 9 वर्षात पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, यामध्ये ज्या पद्धतीनं कामं व्हायला पाहिजे त्या पद्धतीची कामं केली जात नाही. त्याचा पाठपुरावा लोकल ज्यांच्यावर तिथली कारभारी पदाची जबाबदारी आहे ते करत नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट पैसे देतं, स्टेट गव्हर्नमेंट पैसे देतं. कशाला? मेट्रोला पैसे देतं, रिंग रोडला पैसे देतं, नॅशनल हायवे होत असतात त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट पैसे देतं. मध्ये तुमच्या ऐकण्यात आला असेल चांदणी चौकाचा जो ट्रॅफिकचा यक्ष प्रश्न निर्माण झालेला होता, त्याला गडकरी साहेबांनी भेट दिली आणि त्यांनी 500-600 कोटी जेवढे लागतील तेवढे उपलब्ध करून दिले. पण ट्रॅफिकची एवढी समस्या पुण्यामध्ये निर्माण झालेली आहे, त्याच्याकरता काही कठोर निर्णय घ्यायचे असतात. रस्ते वाईट मोठे करायचे असतात, वायडिंग करायचे असतात. पिंपरी चिंचवडला 25 वर्ष साधारण 1992 ते 2017पर्यंत मी पिंपरी चिंचवडचं नेतृत्व करायचो. मी त्याच्यामध्ये या इन्फ्रास्ट्रक्चरला प्रथम प्राधान्य द्यायचो. ग्रेड सेपरेटर, फ्लायओव्हर, डबल फ्लायओव्हर, सर्व्हिस रोड, असणारे रोड रुंद करणं, त्याच्यामध्ये अतिक्रमण असतील तरी ती काढून त्यांची पर्यायी व्यवस्था करणं. त्यांना असं तुम्हाला वाऱ्यावर सोडून चालत नाही. उद्याच्याला पूर्वीचे रोड, कारण ती गावं होती, गावाचं रूपांतर ग्रामपंचायतीचं नगरपालिकेत झालं, नगरपालिकेचं महानगरपालिकेत झालं आणि नंतर आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाऊ लागली. आज आपल्या पिंपरी चिंचवडचा विचार करता तिथं 3 आमदार आहेत. पिंपरी चिंचवडचं बजेट थोडं कमी 9,000 कोटी, पुण्याच्या थोडं कमी 9,000 कोटी. पुण्याचं बजेट 11,500 कोटी. पुण्यात 8 आमदार. लोकसंख्यावाईज जर विचार केला तर मानसी हे पुण्यापेक्षा पिंपरी चिंचवडला फार उत्पन्नाचं साधन आहे टॅक्स. पण तिथं देखील विजन नसणारं लोकांच्या हातात स्थानिक कारभार गेलेला आहे आणि तिथं नुसतं टेंडर काढणं, रिंग करणं, त्यात भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढं आता आलेली आहेत. CCTV कॅमेरे घेतले 600 कोटीचे, 70% कॅमेरे बंद आहेत. आता जर असं असेल किंवा केबल टाकण्याच्याकरता डग घेतला जातो तो 5 फूट खाली घ्यावा असे साधारण नियम आहे. ते उगीच 2-2.5 फूट घ्यायचं आणि त्याच्यातनं प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्वतःच्याच बगलबच्च्यांना कामं द्यायची, स्वतःच्याच ओळखीच्यांना कामं घ्यायला लावायची आणि त्याच्यातनं पोळ करतात की चंद्रकांत? नाही, हे मी पिंपरी चिंचवडचं सांगतो. अच्छा, आता पिंपरी तुमच्याकडून ताब्यातनं गेल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये काम कोण करतं हे आपल्याला माहिती आहे आणि इकडच्या बाजूला काम कोण करतं हे तुम्हाला माहिती आहे. त्या संदर्भामध्ये इथं कामं होत असताना आज पुण्याला सगळीकडे प्यायला पाणी मिळत नाही. वरसगाव पाचशेत खडकवासला टेमघर 4 धरणं. माझा प्रयत्न आहे, मी मुख्यमंत्र्यांशी सतत बोलतोय, आम्ही पण पत्रव्यवहार करतोय की टाटाचं मुळशीचं पाणी ते पूर्णपणे 100% वीज निर्मितीला आहे, हायड्रो पॉवर. आमचं म्हणणं आहे की आता त्या काळामध्ये लोकसंख्या कमी होती, ते 100% पाणी त्याला वापरणं बिघडलं नाही. पण आता तेवढं पाणी हे आपल्याला मिळालं पाहिजे, कारण आपली 4 धरणांची मिळून कॅपॅसिटी जवळपास तेवढीच कॅपॅसिटी एकट्या मुळशी डॅमची. त्याच्यामुळे मुळशी डॅमनी आपल्याला त्याच्यातलं किमान 10 TMC पाणी दिलं तर आपल्याला इथं अंतर्गत पाईपलाईन पण नीट केली, टाक्याही वेगवेगळ्या भागात कराव्या लागतात पिण्याच्या पाण्याच्या करता आणि विशेषतः यातलं पाणी जे ड्रेनेजच्या निमित्तानं बाहेर पडतं त्याच्यावर STP बसवावे लागतात. ते STP बसवण्याचं काम करून ते ट्रीट केलेलं पाणी नदीला सोडायचं. तसं सोडलं जात नाही. आपल्या इथनं जाणारी जवळनं इंद्रायणी असेल, मुळा असेल, मुठा असेल, पवना असेल, ह्या 4ही नद्या त्या दोन शहराच्या मधनं जातात. एकदम इतकं प्रदूषण झालेलं आहे की न सांगितलं. गंमत मी तुम्हाला सांगू का पवार साहेब, हे असं 2 विभागणी करायची का की पालकमंत्र्याचं काम आणि महानगरपालिकेचं काम या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत ना?
कारण पालकमंत्री राज्य सरकारने नेमलेला असतो. तुमची ग्रामपंचायत असेल तर घटनेने पूर्ण अधिकार सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या बॉडीला दिलेला आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आणल्या त्यावेळेस सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याच्या करता अधिकार त्यांना दिलेले. 72वी 73वी घटना मध्ये तर बॉडीच नव्हती ना, नाही, मध्ये नाही, बॉडी नव्हती तरी तिथं BDO म्हणजे प्रशासक म्हणून काम करत होते. प्रशासक हा त्याच्या पद्धतीनं काम करतो. एकटं तुम्ही पालकमंत्री आहे एका जिल्ह्याचे आणि तिथं 13 पंचायत समिती आहेत. तुम्ही काय प्रत्येक पंचायत समितीमध्ये जात बसणार आहे? तुम्ही सकाळी तर आयुक्तांना बोलून घेत होता, नाही, रोजच बघायचो. आयुक्तांना बोलवलं तरी देखील ठराव ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे तसे जर झाले नाही. मी 92 ते 2017पर्यंत कुठली तक्रार येऊन दिली का? त्यावेळेस पण काही काळ आम्ही सरकारमध्ये नव्हतो. 95 ते 99 सरकार आमचं नव्हतं, पण आम्ही तिथल्या विकास कामावर कुठला परिणाम होऊन दिला नाही. आम्ही केंद्राचं, राज्याचं, कधी सरकार आमची असायची नसायची, पण तुम्ही व्यवस्थितपणे प्रपोजल दिलं तर तिथं मंजूर करावं लागतं. देश पातळीवर पूर्ण भारत देश त्याचे प्रकरण येत असतात. त्याच्यात तुमचं प्रकरण ॲक्युरेट आलं, जसं JNNURMचं आलं, त्याच्यातनं आपण पैसा आणला आणि त्याच्यातनंच त्या शहराचा सर्वांगीण विकास केला. मुरलीधर मोहोळाबद्दल मी वैयक्तिक नाही विचारत, पण ॲज अ पॉलिटिशियन म्हणून मोहोळांच्याकडे तुम्ही कसं बघता? शेवटी प्रत्येकाला काही ना काही मर्यादा असतात, काही त्यांच्यात प्लस पॉईंट असतात, मायनस पॉईंट असतात. ते त्यांच्या अँगलनी, त्यांच्या विजननी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांच्याकडे विकासाचं विजन आहे का? कारण त्यांची धुरा भाजपची त्यांच्या हातात आहे. मान्य आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मूलभूत जे काही प्रश्न आहेत, आता क्रीडा क्षेत्र आहे, तुम्हाला मागे आठवत असेल क्रीडा क्षेत्रामध्ये पुणे मॅरेथॉन, गणेश फेस्टिवल, वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या स्पर्धा ह्या पुण्यामध्ये सातत्याने व्हायच्या. आता आम्ही सायकलची स्पर्धा घेतो जागतिक पातळीवरची, फार चांगल्या पद्धतीनं आम्ही तयारी केलेली. रोड स्पीड फार सुंदर केलेले. तुम्ही सहज अधिकाऱ्यांना किंवा त्या रोड्समध्ये असणाऱ्या गावांना विचारा रोडची क्वालिटी किती चांगली, कशी आहे, ते लगेच म्हणतील असले रोड आम्ही कधी बघितलेच नाही. शेवटी प्रशासनावर तुमचा अंकुश असला पाहिजे आणि क्वालिटीचं काम करून घेण्याची मनापासूनची इच्छा, राजकीय इच्छाशक्ती ज्याला म्हणतात, ती तुमच्यामध्ये असली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यात नाही आहे. मी नाही, तुम्ही मला असं प्रश्न विचारला तर मी कधीच कोणाच्याबद्दल निगेटिव्ह बोलणार नाही. मी सांगताना तुम्हाला हेच सांगणार की ह्या गोष्टी ह्या ज्याला तिथं काम करायचं त्याच्याबरोबर असल्या पाहिजे. तर तुम्ही विभागणी करताना मला गेल्या 2-3 दिवसात तुम्ही एक वेगळी विभागणी करता. तुम्ही म्हणताय की पुण्याचे कारभारी वेगळे, पिंपरीचे वेगळे आणि राज्य पातळीवरचे वेगळे. जरा मी बोलताना फक्त इथलंच बोलतोय. बरोबर आहे. केंद्रामध्ये भारत देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा त्याचा विचार मतदार म्हणून मतदार राजा करतो. राज्यामध्ये सांध्यापासून बांध्यापर्यंत राज्याचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा हा विचार करतो. नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका त्याचा विचार करताना त्या शहरातले, त्या गावातले, त्या परिसरातले जे काही मूलभूत प्रश्न असतात, विशेषतः शहरामध्ये कचरा रोजचे रोज झाडला गेला पाहिजे, उचलला गेला पाहिजे, त्याची विल्हेवाट लावली गेली पाहिजे, पाणी रोजचे रोज दररोज त्या लोकांना मिळालं पाहिजे. तिसरं म्हणजे प्रदूषण मुक्त तिथला परिसर व्हायला पाहिजे. चौथं त्याच्यामध्ये हायटेक आरोग्य सुविधा ह्या तुम्हाला तिथं देता आल्या पाहिजे. कारण आता नवीन नवीन कसले आजार उद्भवत आहेत, त्यावेळेस तुमच्याकडे ते इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, तेवढे बेड्स पाहिजेत, तेवढ्या स्पेशालिस्ट त्या त्या क्षेत्रातले डॉक्टर्स पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि आत्ता रोड्स आणि ट्रॅफिक ही अशा 5 गोष्टी ह्या दोन्ही शहरांच्या ऐरणीचा मुद्दा निर्माण झालेला आहे, कळीचा मुद्दा निर्माण झालेला आहे, ऐरणीवर आलेला आहे.
किती ही फॅक्ट आहे. तुम्ही पहा, पुण्यात कुठल्याही भागातनं तुम्ही नागरिक म्हणून ज्यावेळेस जाता त्यावेळेस मागच्या काळात पुण्याला तिकडं जायला किती वेळ लागायचा आणि आता ट्रॅफिकमुळं पिकावरमध्ये किती वेळ जातो. कितीही वेळ जाऊ शकतो. म्हणजे लोक त्रासून गेलेली आहेत. मग तिथली जी कामं कॉर्पोरेशनच्या हद्दीत होतात, कॉर्पोरेशनच्या हद्दीत कामं करताना जे अंडरग्राऊंड केबल आहे, अंडरग्राऊंड गॅसच्या काही ठिकाणी पाईपलाईन आहेत, अंडरग्राऊंड पाण्याच्या काही पाईपलाईन आहेत, अंडरग्राऊंड तुमचं स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्याकरता डग केलेले आहेत. अशा इतक्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या तिथं काम करण्याच्या करता त्या बॉडीची पण मदत पाहिजे ना. ते आधी नाही मिळाली. ती मिळाली पाहिजे ना. मी पिंपरी चिंचवडमध्ये काय मला केलं, असं सांगायचं आहे की पिंपरी, आणि हे ऑन रेकॉर्ड सगळ्यांना माहिती आहे की पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही उत्तम काम केलेलं आहे. पिंपरीतले रस्ते बघितले, पिंपरीत तुमच्या काळामध्ये असलेली झाडं बघितली, तिथं नागरी सुविधा बघितल्या, तर त्याबद्दल 100 पैकी 100 गुण तुम्हाला लोक देतात. फक्त लोक एवढंच म्हणतात की तुमचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा सौहार्द बघितला तर पुण्यासारख्या शहरामध्ये अजित पवारांना कोणी थांबवलेलं नव्हतं. नो वन स्टॉप्ड यू. कॉर्पोरेशनची माझी तिथं बहुमतच नव्हतं. मी काय करू शकतो. तुम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, PCT चेअरमन, शिक्षण मंडळ चेअरमन, सभागृह नेता, सगळ्या गोष्टी मी करायचो. मी तिथं चांगले अधिकारी आणायचो. दिलीप बंड, श्रीकर परदेशी, त्याच्यामध्ये प्रवीण परदेशी, त्याच्यामध्ये आशिष शर्मा, त्याच्यामध्ये राजेश पाटील. तुम्ही बघा, कुणालाही विचारा, चांगल्यात चांगले अधिकारी आणण्याचा मी प्रयत्न करायचो. त्याच्यामुळं आम्ही ज्यावेळेस बसायचो रात्री की काय इथं केलं पाहिजे, रस्ते रुंद करताना लोकप्रतिनिधी त्या वॉर्डातले असतात, त्यांचं वेगळं मत असतं. त्यांना असं वाटतं की माझ्या वॉर्डातले कडेला फुटपाथवर लावलेले जे कुठले स्टॉल आहेत ते ठेवा, तो माझा मतदार आहे. इथं भाजी विक्री होऊ द्या, तो माझा मतदार आहे. कशाला त्यांना हलवता. पण मी तिथं कठोर भूमिका घ्यायचो. रोड वाइंडिंग करताना नका इथं पाडापाडी होईल, मग माझा मतदार नाराज होईल. तुम्हाला मी सांगतो की अशा पद्धतीची कामं करत असताना 100%तले 5-1% लोक नाराज होतात, ज्याला त्याची किंमत मोजावी लागते आणि त्यांना पर्यायी व्यवस्था करून द्यावी लागते. परंतु तिकडं जाण्याच्याकरता पुन्हा सगळं ए पासून सुरुवात करायला ते जरा नाखुश असतात. मी त्यावेळेस नगरसेवकांचं ऐकायचो नाही. मी सांगायचो नाही, हे आपल्याला करायचं आहे. तुम्ही आऊट घटकेचा विचार करू नका, तुम्ही लॉंग टर्मचा विचार करा. त्यावेळेस एक केलं म्हणून आज तिथं परिस्थिती जरा बरी दिसते. पण त्याच्यात नंतर जी भर घालायला पाहिजे होती, आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेला आता कर्ज रोखे काढावे लागले. 9,000 कोटीचं जवळपास बजेट असताना तिथं आज 4,000 कोटीची वेगवेगळ्या विभागाची बिलं देणं बाकी आहे. कचरा दोन्हीकडे गोळा करताना एकीकडं 12,350 लोक काम करतायत दाखवलं, दुसरीकडं जवळपास 10,000 लोक काम करताना दाखवलंय. पण प्रत्यक्षात तेवढी लोक कामं करत नाही. बिलं काढली जातात, पैसे दिले जातात. हे एक प्रकारचं नुकसानच आहे, एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे. तुम्ही हे आरोप केल्यानंतर नंतर सीएमशी काही तुमचं बोलणं झालं? कारण 4 दिवसाच्या नाही. पूर्वी नाही. ते त्यांच्या कामात आहे, मी माझ्या कामात आहे. माझे आता 4 आज सांगली, लातूर, परभणी, अमरावती इकडे सभा आहे. ते त्यांच्या कामात, मी माझ्या कामात. किती लोक तुम्हाला येऊन पुण्यातले येऊन भेटतात की आम्हाला आता पुण्यात राहायचं नाही म्हणतात? पुण्यात राहायचं नाही म्हणत नाही, पुण्यातलं प्रदूषण कमी करा म्हणतात. पुण्यात आम्हाला रोज पाणी द्या म्हणतात. ट्रॅफिकची समस्या लवकर मिटवा म्हणतात. जे काही कुठं फ्लायओव्हर करायचे, सबवे करायचे, कॉलम करून वर
तुम्हाला ब्रिज करून परत वर तुम्हाला मेट्रो करायची करा, कामं करायला आमचा विरोध नाही, पण हे वॉर फुटिंगवर करा अशी त्यांची धारणा आहे. ते म्हणतात आता एवढ्या मेट्रोज आम्ही केल्या, तुम्ही म्हणाला ते मनमोहन सिंग सरकारच्या काळात नाही झालंय. नाही नाही, तसं नाही. मी म्हणालो मनमोहन सिंगच्या काळात त्याला मान्यता मिळाली. भूमिपूजन त्यावेळेस माझाच महापौर पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये होते. मुख्य पंतप्रधान झाल्या 2014ला. त्याच्यानंतर मला वाटतं 15ला का काहीतरी भूमिपूजन 16ला झालं. आमची बॉडी 17पर्यंत होती आणि सुरुवातीला मंजुरी मनमोहन सिंगांच्या काळात झाली, काम सुरू मोदी साहेबांच्या काळात झालं. सो ऑल क्रेडिट गोज टू बीजेपी. याचं पूर्ण म्हणजे काम ही कंटिन्यू चालणारी प्रोसिजर असते. विकास हे निरंतर. तुम्ही एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री असाल आणि तुमच्या काळात काही तुम्ही मंजुऱ्या दिल्या, समजा कोस्टल रोडला तुम्ही मंजुरी दिली, परंतु त्याच्या ज्या परवानग्या असतात, EC, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स, CRZ, अनेक प्रकारच्या परवानग्या असतात. तर कोणी PIL केलं तर कोर्टामध्ये जाऊन ते बाजू आपली व्यवस्थितपणे मांडणं, ते करत असताना पर्यावरणाला कुठेही धक्का लागणार नाही ह्याबद्दलची खबरदारी घेणं. एवढाच समुद्र तुम्ही हटवता त्यावेळेस तेवढी ग्रीनरी पण तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. अशा ज्या काही मूलभूत गरजा असतात त्या करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. मध्यंतरी पुण्यात एक CP होते, त्यांचं मला नाव घ्यायचं नाही, कारण चौकशी सुरू आहे म्हणून. त्यांच्या काळामध्ये 5,000 शस्त्र परवाने दिले गेले आणि आज पुण्याची जी प्रतिमा आपण बघतोय ते विद्येचं माहेरघर वगैरे ते केव्हाच संपलं. आता तिथं गुंडापुंडांचं, कोयते गँगचं, तुम्हालाच अनेक वेळेला मिटिंग घेऊन ते CPनं सांगायला लागतं की थांबवा म्हणून सगळं. मी कधी माझ्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये ह्याला लायसन द्या असं सांगितलं नाही. मी नेहमी कुणी अधिकारी असला तर त्यांना सांगतो, तुम्ही त्यांचं रेकॉर्ड तपासा, काय त्या रेकॉर्डमध्ये सांगितलं जातं ते पहा आणि त्याच्यावर लायसन द्यायचं का नाही हे ठरवा. परंतु आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं, ज्यावेळेस त्या ऑफिसरवर जबाबदारी असते, ती पोलीस खात्याची जबाबदारी पार पाडत असताना उद्या कुठंही राजकीय लोकांनी तिथं इंटरफेअर केला असं पण होता कामा नये. म्हणून मी नेहमी म्हणतो की कुठलीही घटना घडली तर त्याच्यात राजकीय हस्तक्षेप न करता मेरिटवर त्याच्याबद्दलची चौकशी झाली पाहिजे. मेरिटवर त्याच्याबद्दल त्या संदर्भातली वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणण्याचं काम झालं पाहिजे. शहर खरोखर हातात आहे का राज्यकर्त्यांच्या? मी सुरक्षेच्या अर्थाने म्हणतोय. आज तिथं कोयता गँग मधून अजून डोकंवर काढू पाहते, घटना घडत आहे. काही कमी वयाची मुलं रात्री तुकारपणा करत करत अनेकांच्या 2 व्हीलर जाळतात, मधून अजून घटना घडतात. कधी 4 व्हीलर काचा फोडून दहशत निर्माण करतात, घटना घडतात. अल्पवयीन मुलं आहेत. थांबा एक मिनिट. अल्पवयीन यातली कुठलीच गोष्ट बारामतीत होत नाही, तर तुम्ही का नाही केलं पुणे शहरात? बारामतीमध्ये गोष्ट होत नाही कारण तिथं 35 वर्ष लोक मला निवडून देतात. मी पहिल्यापासून नगरपालिका माझ्या ताब्यात आहे, सहकारी संस्था सगळ्या ताब्यात आहे. मी ज्यांना तिथं नेमतो ते चुकीचं वागलं तर त्यांना मी खड्यासारखं बाजूला काढतो. पहिल्यांदा समजून सांगतो, ऐकलं ठीक, नाही ऐकलं तर त्याला बाजूला करायचं. उद्याच्याला तिथं काही गडबड झाली, कानावर आली, पोलिसांना सांगायचं तो माझ्या जवळचा आहे का लांबचा ह्याचा विचार करू नका. कायदा श्रेष्ठ आहे, सगळ्यांना कायदा सारखा, नियम सारखा. संविधानाने जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा वापर करा आणि ॲक्शन त्या ठिकाणी घ्या. हे जे काही आम्ही पहिल्यापासून सांभाळलं ते पवारसाहेबांनी पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये सांभाळलं 67 ते 90पर्यंत. आणि 90च्या नंतर मी तिथं आलो. 90पासून आतापर्यंत मी सांभाळतो. का तुम्ही जाणीवपूर्वक पुण्याकडे दुर्लक्ष केलं? कशाला मी मला
माझ्यासारख्या कामाची आवड असणारा माणूस मी तुम्हाला- काय हे विचारतोय, तुमच्या आवाजातली जरब, तुमची प्रशासनात असलेली कमांड, सर्वसामान्य पुणेकरांना असं वाटतं की अजित पवार आता केवळ भाजपच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या लोकांना नावं ठेवत आहेत. तुमच्यात ती धमक आहे, तुम्ही पुणे शहर दुरुस्त करू शकला असतात, करू शकता, पण ते तुम्ही केलं नाही, कारण तुमचा जाणीवपूर्वक भाग असा होता की बारामती इज माइन. माझ्या 10 बर अजित पवारने पिंपरी चिंचवड कसं चांगलं केलं, उत्तम केलं ना तुम्ही. ते माझ्या ताब्यात लोकांनी दिलं म्हणून मी उत्तम केलं. पुण्यामध्ये 2 टर्मला माझं सिग्नल लार्जेस्ट पार्टी म्हणून मी कॉर्पोरेशनमध्ये नगरसेवक आणले, पण क्लिअर मेजॉरिटी मला मिळाली नाही. पहिल्यांदा मला त्यावेळेस काँग्रेसनी तुमचं म्हणणं असं आहे की काँग्रेस- माझीच महापालिका असेल तरच ते होऊ शकतं. असं नाही हो. हां. तिथं आपण सांगू तसे ठराव व्हावे लागतात. मी करोनाच्या काळामध्ये मी त्यावेळेस सगळे त्या आजाराला घाबरून गेले होते. त्यावेळेस दर आठवड्याला पुणे पिंपरी चिंचवड पुणे ग्रामीणची मीटिंग पुण्यामध्ये घ्यायचो. किती चांगल्या पद्धतीचं काम केलं तुम्ही कुणाला विचार. मी शहराच्या सुरक्षेबद्दल, कारण बाहेरचे देशभरातले लोक पुण्याकडे बघताना आता खूप वेगळ्या नजरेने बघतात. तुमच्यावरती टीका पण शेजारच्या राज्यातल्या उपमुख्यमंत्र्यांनी केली. टीका करणं फार सोपी गोष्ट असते. आता पण मी तुम्हाला मुलाखत देत असताना मी कुणावर टीका करू शकतो, परंतु ती टीका करत असताना त्याच्यात तथ्य आहे का नाही हे देखील लोकांनी समजून घेतलं पाहिजे. ओके. आता मी पुण्यामध्ये काम करत असताना पुण्याला जेवढं पाणी पाहिजे होतं तेवढं मी देत होतो. पुण्यामध्ये रिंग रोडचा प्रयत्न मी पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळात असल्यापासून करत होतो. तेव्हा प्लॅन इस्टिमेट मी तयार करत आणलेलं होतं. 10,000 कोटीचा प्रोजेक्ट होता, परंतु नंतर आमचं सरकार गेलं आणि नंतर तो आत्ता सुरू झाला. ह्या 14 ते 25 ह्या 10 वर्षात त्याची किंमत जवळपास 40,000 कोटी झाली. किती वर्षांनी पुणे शहर महाग आहे असं वाटतं तुम्हाला? पुणे शहर ह्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत ह्या सगळ्या पुणेकरांनी त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला पाहिजे. कुणी त्याच्यात राजकीय हस्तक्षेप करता कामा नये. तर पूर्ण हे जे काही बॅकलॉग निर्माण झालेला आहे तो भरून काढून पुणे शहर हे देशातलं एक चांगल्या प्रकारचं शहर बनू शकतं. कारण पुण्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय हुशार माणसं तिथं राहतात. त्यांचं त्याच्यातलं काम इतकं वरच्या क्रमांकाचं आहे की त्या बाबतीमध्ये पुण्याचा परिसर फार नशीबवान आहे. ती लोक मदत करायला तयार आहेत, ती लोक सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहेत. पण दुर्दैवाने त्यांचा बुद्धिमत्तेचा फायदा, त्यांच्या अनुभवाचा फायदा, त्यांच्या चातुर्याचा फायदा घेतला जाऊ शकतो. पण आता तुम्ही जो तुमचा वचननामा संकल्पनामा बनवला आहे तो लोकांना विचारून बनवला आहे का तुमच्या पार्टी विदिन चर्चा करून? नाही. मी त्याच्या संदर्भामध्ये मला तिथं पालकमंत्री या नात्याने जे लोक भेटत असतात, निवेदन मला देत असतात, ह्या सगळ्या गोष्टी बघून आम्ही तो बनवलेला आहे. त्याच्यात रिटायर झालेले त्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही मान्यवरांची पण मी चर्चा केली की बाबा ह्याच्यातनं आपण असं केलं तर ते करण्याकरता खर्च किती येतो आणि त्याच्यातनं असा निर्णय घेतला तर त्याच्यात बचत होती का काय होतं असं करून मी केलं. म्हणजे लघु तात्काळ करण्याच्या आणि दीर्घ करण्याच्या अशा गोष्टी आहेत शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म, आणि आपण ते करू शकतो असा विश्वास आहे. होय. आता तुमचा मला वाटतं संयुक्त वचननामा संकल्पनामा येतोय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस. त्याच्यामध्ये जास्त करून आम्हीच त्यामध्ये भूमिका घेतलेली आहे. अर्थात आमच्या बरोबरच्या राष्ट्रवादीने पण त्यांना जे काही गोष्टी योग्य वाटतात ते पण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो शहराच्या फायद्याचा असेल तो त्याच्यात घेतलेला आहे. मला खरं तर राजकीय प्रश्न विचारायचे नव्हते, कारण एकतर खुबीनं सगळेच राजकीय नेते ते प्रश्न टाळतात, पण अजित पवारांचा तो स्वभाव नाही. म्हणून तुमचा पक्ष जरी 2 झाला तरी दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्रितच यावे. बहुतेक ती वाटचाल सुरू झाली. आता
मधल्या काळामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यात गडिंग्लज चंदगडच्या भागामध्ये पहिल्यांदा ते हाशन केलं. मुश्रीफ आणि तू पहिलं तिकडं केलं गेलं आणि ह्या निवडणुकीच्या निमित्तानं काही नगरपंचायतीत झालं, काहीच झालं नाही. परंतु मी तुम्हाला सांगेन की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं वेगळ्या अँगलनी बघितलं जातं. मागं देखील आम्ही काँग्रेस आणि आमचं सरकार असताना आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थात एकमेकाच्या विरोधातच लढायचो. लोकसभा विधानसभेला आम्ही एकत्र असायचो. तसं आता शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी लोकसभा विधानसभेला एकत्र गेले. आता स्थानिक स्वराज्य संस्थेत मला तर काहींनी सांगितलं की त्या कुठल्या तरी एका भागात ठाणे जिल्ह्यात एका महानगरपालिकेत सांगतो ना मी, अंबरनाथ मध्ये झालंय काँग्रेस आणि भाजपची ते ऐकल्यावर चाटच पडलो. ते शिंदे साहेब म्हणाले हे आयडिओलॉजिकल काय जुळतच नाहीये. पण तुम्हाला नाही वाटत हे सगळा मचळा झालाय राजकारणाचा? 100% मथळा झालाय. हं. काय सगळं सगळ्यांनी सोडून दिल्यासारखं त्या ठिकाणी झालं. तरी तुम्ही तुमचा तो शाहू फुले आंबेडकरांचा विचार अजून मधून सांगत नाही, राहता. नाही, आम्ही आमच्या विचाराशी हं. बांधील आहोत. आम्ही ज्यावेळेस बरोबर गेलो तेव्हाही सांगितलं. ते म्हणले ठीक आहे ना. आता NDA मध्ये देखील काम करताना एकेकाळी तुम्हाला आठवत असेल वाजपेयी साहेबांच्या काळात ममता बॅनर्जी पण त्या सरकारमध्ये होत्या ना. नितीश कुमार पण सरकारमध्ये होते. चंद्रबाबू होते. त्याच्यामध्ये अशी कितीतरी मी नावं तुम्हाला सांगेन की ते विचारधारा वेगळी आहे. ते सेक्युलर विचारधारेची आहेत. परंतु मला सांग, लोकांना आवडतं का हो हे सगळं? काय फीडबॅक आहे नाही नाही, ह्याच्या संदर्भामध्ये विकास तर झाला पाहिजे हे तर सगळ्यांना वाटतं. पूर्ण मान्य. विकास जर करायचा असेल हं. तर तुम्ही सरकारमध्ये असल्याशिवाय निर्णय घेऊ शकत नाही, धोरणं ठरवू शकत नाही. काही कायद्यात बदल करायचे असतील तर करू शकत नाही. नवीन कायदा काही करायचा असेल तर त्या ठिकाणी करू शकत नाही. ही फॅक्ट आहे ना. पण लोकांना आवडतंय का? आपली महाराष्ट्राची मेंटॅलिटी थोडी वेगळी आहे. आज जिथं आपली शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला ठेच पोचेल अशा कुठल्या गोष्टी आम्ही तिथं असताना होऊ देत नाही. सरकारमध्ये राहून ह्या सरकार म्हणजे आमची आयडिओलॉजी आहे. आम्ही त्याच्यामध्ये त्याच्यात अजूनमधून बारीक सारीक ठिणग्या पडतात. तर मी हे खूप टाळतोय की मला पुणेकरांसाठी अजित पवारांचं विजन बघायचंय. त्या आता तर लँड झालंय विमान आणि मी तुम्हाला खरोखर सांगतो की अजित पवारांचं विजन मी ह्यासाठी मांडतोय की त्यांच्या स्वतःच्या मते त्यांच्याकडे ती क्षमता आहे की पुण्याचं विजन बदलण्याची. आणि मला महाराष्ट्रात राहून पुण्याबद्दल खरोखर चिंता वाटते की ते शहर ज्या दिशेनं चाललंय आणि कधी कधी मला असं वाटतं ते एक मोठं खेडेगाव आहे पुणे, म्हणजे की असं अस्ताव्यस्त वाढलेलं ज्याच्यावर कोणाचंच नियंत्रण नाही आहे. त्याकरताच मी मगाशी आपल्याला सांगितलं फार कठोर भूमिका त्या संदर्भामध्ये घ्यावी लागणार आहे आणि त्याची अंमलबजावणी पण करावी लागणार आहे. नुसती जाहीर करून चालणार नाही. त्याच्यामध्ये अक्षरशः कडकपणे ती भूमिका कुणाला पटो किंवा न पटो ती राबवावी लागणार आहे. तसं झालं तर ह्याच्यामधलं चित्र बरंचसं बदललेलं तुम्हाला दिसेल. एक ब्रेक घेण्यापूर्वी एक शेवटचा प्रश्न विचारतो. मी तो प्रश्न टाळला आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार का? पवारसाहेब पुन्हा राज्यसभेत जातील का? सुप्रिया सुळे ह्या मंत्री होतील अशी अधूनमधून चर्चा असते. हो का, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना पत्रकार मित्र, मीडिया, इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, इतर सगळे त्यांना मनाला वाटेल तशा प्रकारची चर्चा घडून आणतात. त्याच्यात तथ्य नाही. नाही, चर्चा घडून आणतात. सध्या माझ्या पुढं एकच ध्येय आहे. उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुका 15 तारखेला मतदान होणाऱ्या आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका, ह्या 2ला आम्ही अग्रक्रम दिलाय. त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं. हे आमचं सध्याचं टार्गेट आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. मी अजित पवारांचं स्वतःचं विजन, पुणे शहराबद्दलच्या 5 महत्त्वाच्या योजना ज्याच्यावर आधारित राहून राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केलं पाहिजे हे आपण सांगू. एक छोट्याशा ब्रेकनंतर लगेच परत येतो.